खूप चांगला खेळ, खूप चांगला परफॉर्मन्स, दोन्ही टीमचं मी अभिनंदन करेन. सो मॅन ऑफ द मॅच अनंतजी बरठा साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब जातो उमेश या खेळाडूला. उमेश भोये 6 बॉल मध्ये 4 धावा डिफेंड केलं. खुश आहे तो. मला वाटतं आज बक्षिसांचा वर्षाव सुद्धा जास्त असेल त्याच्यावर. हे मेडल्स दिलं जातं अनंत बरठा साहेबांच्या शुभ हस्ते. ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि मॅच जबरदस्त काढलाय. आज युट्यूब वाहिनीद्वारे सुद्धा जे प्रेक्षक जुडले असतील ते खुश असतील. टॉस सुद्धा आपण त्या ठिकाणी करणार आहोत. उमेश जरा 1 मिनिट फक्त तुमचे मी घेईन. उमेश बोलत नाही. उमेश सांगतो मी बोलत नाही, मी करतोय. अक्षय पागी कॅच घेतल्याबद्दल सोहेल आणि नितीन यांच्याकडून 1000 रुपये. अनंत बरठा साहेबांना विनंती करतोय, अक्षय शेल टिपला तुम्ही 1000 रुपयाचा पारितोषिक घ्या. व्हॉट कॅच. कॅच सुद्धा महत्वाचा होता आणि मॅच सुद्धा महत्वाचा होता. अक्षय करता सोहेल आणि नितीन साहेबांकडून 1000 रुपयाचा पारितोषिक आलं. थँक्यू. वेल कॅच. फायनल मध्ये 2 संघ दाखल झाले. त्या दोन्ही संघाने इथे समोर या. मान्यवरांना सुद्धा माझी विनंती असेल, अतिथी कक्षामध्ये असलेले आमचे सर्व मान्यवर या ठिकाणी येताना आपल्याला दिसून येतील आणि इथेच आपण टॉस करणार आहोत. इथे या. लाईनअप मध्ये दोन्ही टीम लाईनअप मध्ये या ना. दोन्ही टीम लाईनअप मध्ये या. आणि अतिथी कक्षामधील आमचे जे मान्यवर आहेत, योगेश पाटील तुम्ही सुद्धा या ठिकाणी पुढे या. सर्व जे आमचे मान्यवर मंडळी आहेत त्यांना विनंती करतोय की आपण लाईनअप मध्ये इथे पुढे या. दोन्ही टीम अशा लाईनअप मध्ये राहतील, क्रॉस मध्ये राहतील. आपल्या सी मध्ये आपण राहायचं आहे. क्रॉस राहा. कॅमेरामॅन नो डाऊट त्यांना आपण मध्येच घेणार आहोत मान्यवरांना. आपण जे 52 सेकंदचं आपलं राष्ट्रगीत आहे ते राष्ट्रगीत या ठिकाणी घेणार आहोत. त्यामुळेच तमाम क्रीडा रसिकांना माझी विनंती असेल, जिथे जागेवर बसला असाल तिथे उभे राहा. खेळाडूंच्या डोक्यावर कॅप्स असतील, गॉगल्स असतील, ते गॉगल्स आपण रिमूव्ह करा, बाजूला करा. आपल्या भारत देशाचं राष्ट्रगीत या ठिकाणी आम्ही घेणार आहोत. डीजे मास्टर त्या ठिकाणी रेडी आहेत का? डीजे मास्टर रेडी आहेत का? जेव्हा आम्ही अनाऊन्स करू त्यावेळेस आपण राष्ट्रगीत या ठिकाणी वाजवायचं आहे. तमाम क्रीडा रसिकांचं आम्ही स्वागत करतोय. मेगा फायनलचा मॅच आपण बघणार आहोत. गावदेवी स्पोर्ट्स 5117 टीम आणि विपक्ष टीम आपण जर बघितलं तर शिवनसे या 2 संघादरम्यान मेगा फायनलचा मॅच होईल. टॉस करण्यात आपण राष्ट्रगीताला सुरुवात करतोय. 1-7 विश्राम, 1-7 सावधान. राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर.
राखी वंदे एक साथ विश्राम. चला आपण आता दोन कॅप्टन इथे टॉस करता उभे राहा. अनंता बर्टा साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. एका बाजूला शिवनसे टीमचे कॅप्टन इथे पुढे येतील या ना, आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतोय महेश येतोय. मॅच किती षटकांचा असेल? 2 षटकांचा मॅच असेल. 2 षटकांचा मॅच असेल. दोन्ही कॅप्टन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. जगदम स्पोर्ट्स शिवनसे छापा असा आवाज दिलाय आणि इथे आलाय काटा. टॉस तुम्ही जिंकलायत, निर्णय का असेल? शतरक्षक. मजा आली सेमीफायनलचा मॅच खेळताना? नक्की मजा आली, जास्त आम्ही खूप म्हणजे एवढे खुश आहेत ना की आम्ही या वर्षातली आमची पहिली टुर्नामेंट आम्ही पोहोचलो फायनल मध्ये. वाटलं होतं 4 धावा डिपेंड होतील? हो, वाटलेलं होतं. आमचं तिन्ही गोलंदाज होते, तिन्ही गोलंदाजावर माझा खूप विश्वास होता की मॅच काढतील असं. तुम्हाला शुभेच्छा असेल. लवकरात लवकर फिल्डिंग लावा. बॅटिंग करायची आहे तुम्हाला. मला वाटतं टॉस जिंकला असता तर तुम्ही बॅटिंगच घेतली असते. बॅटिंगच घेतली असते. किती धावा बनवाल 2 षटकात? 30+. समोरचा संघ तुमच्या विरुद्ध कधी खेळलाय का आता? हा, खेळलाय. त्याच्यामध्ये जिंकलंय कोण? ते जिंकलेत. प्रवास कठीण होता फायनल पर्यंतचा? हा, थोडा. क्या बात है. तुम्हाला शुभेच्छा असतील. बेस्ट ऑफ लक. टॉस या ठिकाणी झालेला आहे. मेगा फायनलचा मॅच काही क्षणातच आपल्या भेटी करता येतोय. टॉस जिंकल्यानंतर गावदेवी स्पोर्ट्स 5117 भातानेपाडा टीमचे कॅप्टनने म्हटलंय की आम्ही फिल्डिंग करणार आहोत आणि बॅटिंग असेल जगदम स्पोर्ट्स शिवनसे या टीमची. होणारा मॅच हा 2 षटकांचा असेल. प्रेक्षक राजे तुम्ही कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा. पाचरुका मैदानावर सुरू असलेला हा टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम माजी आमदार चषक 2025. स्टील स्टे ट्यून ऑन किंग ब्रदर्स क्रिएशन गणेशपुरी. थँक्स कॅमेरामॅन. एका बाजूला मॅचला आपण सुरुवात सुद्धा करणार आहोत. चला आपण स्वागत आणि सन्मान करूया. अतिथी कक्षामध्ये आलेल्या आपल्या पाहुणे मंडळींचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी आपण करूया. ज्या दानशूर व्यक्तीने आपल्याला आर्थिक सहकार्य केलं. स्वागत आणि सन्मान या स्पर्धेकरता आदरणीय सन्मान्य रोहिदाजी वजे साहेबांचं मी विशेष कौतुक करेन. स्पर्धेकरता प्रथम क्रमांकाची ट्रॉफीज आपल्याकडून या स्पर्धेकरता मिळालेली आहे आणि म्हणूनच मी विनंती करतोय बबन नामकुडा साहेबांना आपल्या शुभ हस्ते त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान करावा. कॅमेरामॅन सुद्धा या ठिकाणी सज्ज राहत आहेत आणि अतिथी कक्षाच्या समोर आपण हा स्वागत आणि सन्मान करतोय. रोहिदास वजे साहेबांना विनंती करतोय सर प्लीज तुम्हाला तसदी देतोय या मंचावरून खाली जाण्याची, कारण आमचे कॅमेरामॅन त्या ठिकाणी तुम्हाला कैद करतायत. पूर्णतः बघितलं आपण रोहिदास वजे साहेबांना कोपरगावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहेत, उद्योजक आहेत आणि खेळाप्रती असलेली त्यांची खळी भावना पाहायला मिळाली. त्यांचं स्वागत आणि सन्मान होतोय. प्रथम क्रमांकाची ट्रॉफीज त्यांच्याकडून आले. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं आपण स्वागत करूया. थँक्यू सो मच सर. पुन्हा विनंती करतो आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हा. दुसऱ्या बाजूला दीपक पाकतेकर साहेब हे सुद्धा उपस्थित आहेत. दीपकजी आपण सुद्धा पुढे या. द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी चांदीप गावातून दीपक पाकतेकर साहेबांनी या स्पर्धेकरता दिलेली आहे. त्यांचं स्वागत आणि सन्मान करण्याकरता मंगळ भोये साहेबांना विनंती करतोय. ग्रामपंचायत सदस्य भाताने ग्रामपंचायतीचे स्वागत आणि सन्मान आमच्या अतिथींचा या अतिथी कक्षाच्या समोर होतोय. वेलकम. धन्यवाद सर. द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आपल्याकडून आल्या. टाळ्या फक्त षटकार चौकारांकरता झाल्या पाहिजेत असं नाही, तर या मान्यवरांकरता जोरदार होऊन जाऊ द्या. चतुर्थ ट्रॉफी देणारे आमचे रणजितजी तरे साहेब आपण सुद्धा विनंती करतो प्लीज आपण स्टेजच्या समोर या. योगेश पाटील साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते रणजित तरे साहेबांचा स्वागत आणि सन्मान होतोय. रणजितजी तरे साहेबांचा सुद्धा मोलाचा सहकार्य लाभलाय. अंपायर फक्त 1 मिनिट तुमचं घेतोय आम्ही. हे बघू शकतायत हे आमचे दानशूर व्यक्तिमत्व. टाळ्या वाजवा, हात दुखणार नाहीत.
माईची उमटणारे शॉल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन हा सन्मान होतोय. पुढील सत्कार मूर्तीचा सन्मान करणार आहोत. सध्या आमची नजर जाते मेगा फायनलच्या मॅच वर. मेगा फायनल करता पुन्हा टाळ्या होऊन जाऊ द्या. जो प्रतिसाद तुम्ही 5 दिवसात दिलाय तो प्रतिसाद आता मेगा फायनलच्या मॅच करता द्या. टाळ्यांचा गजर होऊ द्या. 3, 2, 1 गेम ऑन, लेट्स प्ले. पहिलाच बॉल, मोठा फटका शिवनसाई संघाच्या बॅटर कडून. चेंडू सीमा रेषे पार, मिळतील धावा 4. माजी आमदार चषक चौकार. सहा धाबा 3 बॉलच्या समाप्तीनंतर 6. योगेश पाटील आणि त्यांच्या सोबतच आपण बघतायत विकास जाधव साहेबांना. खूप मेहनत आहे. नितेश पाटील हे सुद्धा चांगलं काम करतायत. कारण आपण आपल्या क्रिकेट कारकिर्दीच्या वेळी काय केलं आणि आता आपल्या युवा पिढीला काय पाहिजे हे देण्याचं काम आपण सर्वांनी केलंय. योगेश पाटील साहेबांनी केलं, विकास जाधव साहेबांनी केलंय, नितेश पाटील साहेबांनी केलंय. मनापासून आभार मानतोय आम्ही आपलं. गोलंदाज तयार. खोलवर टप्प्यात चेंडूला काढण्याचा प्रयत्न केला होता खोदून, परंतु जागा काढली होती कोणती शोधून. कारण पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. विशाल यांनी झेल टिपलाय. विकेटचं पतन झालंय. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागला पहिला धक्का. 1 गडी बाद. धावसंख्या 6. करणारी टीम घाई करा. कारण रुपेश तुम्हाला जास्त वेळ त्या ठिकाणी मग खर्च जर तुम्ही केला तर नंतर अंधाराचं सावट हे येऊ शकतं. सूर्यनारायण देव आपल्यापासून दूर निघून गेलाय हे सुद्धा आपण जाणलं पाहिजे. टॉस जिंकून बॅटिंग करायला हवी होती, परंतु कुठेतरी बोलताना चुकले त्यांचे कॅप्टन. त्यांनी फिल्डिंग सांगितलं आणि इथे फायदा होऊ शकतो बॅटिंग करताना शिवनसे या टीमला. जगदंब स्पोर्ट्स, शिवनसे, खाजूपाडा तारीफ करेन त्यांच्या खेळाडूंचे सुद्धा. आज जो परफॉर्मन्स केलाय आजच्या दिवसामध्ये चांगला खेळ दाखवलाय, किल्ला लढवलाय. स्लोवर वन, चेंज ऑफ पेस इन दी एअर. चेंडू आहे धाबेत. 1 धाव मिळाली. दुसरे धाबे करता बॅटर धावत आहेत आणि पाहता पाहता 2 धावा होत आहेत पूर्ण. धावसंख्या 2 ने पुढे जाते. धावा लागल्या जातात ते 8. 1 गडी बाद 8. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. पहिल्या षटकात 5 चेंडू टाकून झालेत. 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. उमेश भोये आज त्याला झोप चांगली लागेल, कारण ज्या पद्धतीने मॅच फायनल मध्ये टीमला नेऊन ठेवलाय. रुपेश पागी याचं गायडन्स. पुढे येऊन खेचलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. गोलंदाज नितीन जाधवला विकेट मिळाली. नितीन बरफला विकेट मिळाली. विकेट डाऊन. पहिला धक्का. 1 गडी बाद. 2 गडी बाद. धावसंख्या 8.
आता मी विनंती करतो विकास जाधव साहेबांना स्वागत आणि सन्मान आपण करायचा आहे. ग्रामपंचायत सदस्य अनंत वरठा साहेबांचा स्वागत आणि सन्मान आपल्या शुभ हस्ते होतो. विकास जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते भाताणे ग्रामपंचायतचे सदस्य अनंत वरठा साहेबांनी या स्पर्धेकरता सुद्धा चांगलं सहयोग दिलाय. अनंत वरठा साहेबांनी 1000 रुपयाचं आर्थिक सहकार्य केले. पाचरुका गावातून ते बिलॉंग करतायत. हा मान आहे, हा सन्मान आहे. आपल्या कर्तृत्वाने आपण या ठिकाणी चांगलं काम करतायत आणि त्यामुळेच आपल्याला सन्मानित केलं जातं. विकासजी जाधव साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपला केला जातोय. पुढे आपण आणखीन सन्मान आहेत ते सुद्धा करणार आहोत. आता शेवटचं षटक शॉर्ट बॉल होता, परफ्यूम डिलिव्हरी नाकाजवळून हा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला. या मैदानावरील मातीचा सुगंध काय असतो ते कदाचित हा चेंडू उडाल्यानंतर फलंदाजाच्या लक्षात आलं असेल. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज विशाल, मोठा फटका खेळायचा होता. चेंडू जातो बॅकवर्ड स्कोर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे आणि त्याची झाली चूक. फलंदाजाने भागवली चौकार आणि संघाची भूक. 4 धावा मिळत आहेत. धावसंख्या 4 ने पुढे गेली. धावा लागल्या जातात 2 गडी बाद 12. चौकार खेचला बॅटरने. ऑफ ड्राईव्ह इन दी एअर चेंडू हवेत आहे. विकेट मिळाली असती परंतु धावबाच्या स्वरूपात विकेट मिळाली. एका चेंडूवर तुम्हाला 2 वेळा जीवनदान मिळू शकत नाही. धावबाच्या स्वरूपात धक्का लागला जातो बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि धावा लागल्या जात आहेत 3 गडी बाद 13. 3 बाद 13. 3 चेंडू टाकून झालेत. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. कम ऑन डीजे. प्रमोद आता स्ट्रायकिंग कडे 5 वर तो खेळतोय. ओ बॅटचा हलकासा स्पर्श झालाय आणि बॅकवर्ड शॉर्ट लेग मध्ये चेंडू गेला होता. एकदा मिळाली. दुसरे धावे करता बॅटर धावतायत. काय बघूया धाव असेल की नाही. एकच धाव असेल. एकच धाव असेल कारण समोरच्या इनकडून प्रतिसाद मिळाला नव्हता. धावसंख्या इकडे पुढे जाते. धावसंख्या झाली आहे 3 गडी बाद 14 धावा. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. काय वापसी केलं. स्वप्न होतं. खरी क्रिकेट मध्ये मजा तेव्हाच येते की सर्वजण तुमच्या हारण्याची वाट बघत असतात. आणि हा चेंडू कसा पडला बघूया. कदाचित काहीतरी इशारा येऊ शकतोय पंचांचा. व्हाईट बॉलचा इशारा. 1+1 2 धाव मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे जाते. जगदंब स्पोर्ट्स शिवनसे काजूबडा टीम आताच्या घडीला मजबूत स्थितीमध्ये येते कारण 3 गडी बाद धावा झाल्या. त्या 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. 2 चेंडूंमध्ये एखादा मोठा फटका आला ना तर मग आणखीन दबाव वाढवला जाऊ शकतो. प्रतिस्पर्धी आई गावदेवी भाताणे पडा या संघावर आपटला होता चेंडूला. व्हाईट बॉल न सुरुवात करतोय. धावसंख्या झाली आहे ती 17 धावा. 3 गडी बाद 17 धावा. 4 बॉलची समाप्ती. 2 चेंडू टाकायचे आहेत आणि त्यावेळेस महेश काहीतरी कानमंत्र देतात या गोलंदाजाला. याआधी आपण बघितलं होतं उमेश भोये जो मागच्या मॅचचा हिरो ठरला होता. त्या गोलंदाजाला इथे गोलंदाजी मार्गावर आणलं नाही. आडव्या बॅटचा वापर केलाय. स्ट्राईक बॉलर्स आहेत त्यामुळे त्यांच्याकडे चेंडू दिलाय. 1 धाव तर मिळाली. दुसरे धावे करता बॅटर धावतायत. थ्रो जाण्याआधी 2 धावा होतात पूर्ण. धावसंख्येत 2 ने होते बदल. 3 गडी बाद धावा लागल्या जातात. 19 धावा जगदंब स्पोर्ट्स शिवनसे काजूबडा टीमच्या. प्रमोद स्ट्रायकिंग कडे असताना एकामागून एक तो धावा बनवतोय. षटक क्रमांक 2 सुरू आहे. दुसऱ्या षटकातील आता शेवटचा 1 बॉल. धावसंख्या 19. षटकार जर आला ना तर मग दुसऱ्या इनिंग मध्ये चेसिंग करता अडचणी निर्माण होऊ शकतात. आई गावदेवी भाताने पडा 5-1-1-7 टीमला. हुक केलंय. गोलंदाजाची चूक बघितल्यानंतर चेंडूला हुक केलं. 2 धावा पळून पूर्ण केल्यात. 3री धाव घेण्याचा विचार असेल काय.
आणि या दोनच धावा असतील. पहिल्या डावाची समाप्ती, पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर मेगा फायनलच्या या मॅच मध्ये जगदंब स्पोर्ट्स शिवणसिंह काजूपाडा टीमने धावा बनवल्या आहेत 21 धावा आणि टार्गेट असेल 22. 22 इज द टार्गेट. एक छोटासा ब्रेक घेतोय, ब्रेक नंतर पुन्हा कॉमेंट्री बॉक्स मध्ये येतोय. ऐकूया सुमधुर गीत. मनापासून आभार असेल. स्वागताने सन्मान करूया. स्पर्धेकरता मोलाचं सहकार्य करणारा योगेश पाटील एक दानशूर वक्ता, एक जबरदस्त कुक आहेत. खूपच त्यांच्या हातची चव आम्हाला सुद्धा मावली गेली. आज जे भोजन होतं, कालच्या दिवसाचे भोजन होतं, खूप स्वादिष्ट भोजन सलग 5 दिवस ज्याने बनवलं आणि पाण्याची सोय सुद्धा केली. असे पाणी पुरवठा मंत्री अन्नदाता योगेश पाटील यांचा स्वागत आणि सन्मान आपण करूया. मी बाळा पाटील यांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते त्यांचा स्वागत आणि सन्मान आपण करूया. टार्गेट 22. योगेश पाटील या ना प्लीज. बघू शकतायत आपण या ठिकाणी बाळा पाटील यांना. गुरुनाथ गडगे साहेबांचं सुद्धा मोलाचं योगदान आहे. खूप चांगला सहकार्य ते सुद्धा करतात. बाळा पाटील यांच्या शुभ हस्ते मायाची ऊब देणारी शॉल. बॅटर पाठवा ना, भाताने पाडा टीम बॅटर पाठवा. हे योगेश पाटील साहेबांकरता जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अन्नधान्य पुरवण्याचं काम केलंय, म्हणजे खऱ्या अर्थाने भोजन अतिशय स्वादिष्ट बनवलं आणि या स्पर्धेकरता पाण्याची व्यवस्था सुद्धा त्यांनी केलंय. ते योगेश पाटील साहेबांचं स्वागत आणि सन्मान होतोय. थँक्यू सो मच साहेब, मनापासून आपला आभार असेल. वळूया आपण मॅच कडे. मेगा फायनलचा मॅच वर बनवायची आहे मजबूत पकड आणि त्यामुळेच बॅटर 2 उतरले. रुपेश पागी आणि त्याच्या सोबतीला बॅटर आहेत मिस्टर दीपक लहांगे. पहिले षटक टाकण्याकरता जगदंब स्पोर्ट शिवणसिंह संघाचा आणखीन एक स्ट्राईक बॉलर जितेंद्र काठे. मेगा फायनलचा मॅच टार्गेट 22 सेट केलंय. मेगा फायनल 22 धावा. मोठा फटका इनटू द गॅप ना इक्का दुक्का सीधा छक्का. फार महत्वाचं आहे. म्हणतात ना, गरजेपेक्षा ज्याला जास्त मिळतंय त्याला नशीब म्हणतात. सर्व काही असून जे रडवतंय त्याला दुर्दैव म्हणतात आणि थोडं कमी असून सुद्धा जे आनंद देतोय त्याला समाधान म्हणतात. समाधान हा शब्द प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये फार महत्वाचा रोल अदा करतो. इथे समाधानी झाला बॅटर. ओहो, बघूया काय घडलंय. इम्पॅक्ट इन लाईन, मिडल स्टंपवरचा चेंडू अपील केलं होतं जोरदार, पंचाने लगेच उचलून धरलंय. विकेटचं पतन. धाव संख्या 1 गडी बाद 8.
गोबारी साहेबांच्या शुभ हस्ते मायेची ओप देणारे शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा स्वागत आणि सन्मान आपण या ठिकाणी करतोय. जयेश गबारी यांच्या शुभ हस्ते वीरेंद्रजी घरत साहेबांचा स्वागत आणि सन्मान आपण करूया. स्पर्धेकरता मोलाचं सहकार्य केलंय. मायेची ओप देणारी शॉल आहे आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातो. थँक्यू सो मच. पुढील सत्कार मूर्ती आपण बोलवणार आहोत. या षटकानंतर त्या सत्कार मूर्ती आपण बघणार आहोत. थँक्यू सो मच वीरेंद्रजी घरत साहेब, आपण मोलाचं सहकार्य केलंय. थँक्यू. वळूया मॅच कडे. एक गडी बाद 8. नवीन बॅटर गेलाय साई करतोय घाई. मिड ऑफ मध्ये चेंडूला टोळावलाय. एक धाव मिळाली. दुसरी धाव धोक्याची घंटा वाजू शकते. सुरक्षित पोहोचलाय तो. एकच धाव. 4 बॉलची समाप्ती. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेल्या आहेत. आई गावदेवी स्पोर्ट्स भातानेपाडा 5-1-1-7 टीमच्या 9 धावा. टार्गेट होतं 22 आणि पहिल्या 4 बॉल मध्ये आल्यात धावा 9 धावा लागल्यात. अजून पाहिजे 13. 13 धाब्यांची आवश्यकता. डेंजरस बॅटर, तगडा अनुभव, ज्ञानाची शिदोरी ज्या खेळाडूकडे आहे तो रुपेश पागी स्ट्राईक इन कडे. मागच्या मॅच मध्ये 15 धाव बनवल्या होत्या. म्हणूनच आता कोवळ टप्प्याचा चेंडू मनगटाच्या मदतीने खेळून काढलाय. एक धाव मिळाली. कावकोणा क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक फंबल झालाय. फायदा उचलताना 2 धाव मिळत आहेत रुपेश पागी या खेळाडूला. धाव संख्या 2 ने पुढे गेली आणि धावा झाल्या आहेत त्या 11 धावा. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 11 धावा. वापसी करणं गरजेचं आहे. गोलंदाजी टीम कडून मॅच गेलाय असं नाही. त्यांच्याकडे ते प्याद्या आहेत जे कधीही इथे फिरवू शकतात. चांगली गोलंदाजी आहे शिवमनसई संघाची आणि त्यांना ते काम करावंच लागेल. जगदंब स्पोर्ट्स शिवनसे काजूपाडा संघाचे कारनामा आपण बघणार आहोत. वापसी करतील ते असं वाटतंय. शॉर्ट बॉल होता. हलक्या हाताने चेंडूला ढकलून दिला बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये. तितकं चातुर्य त्या क्षेत्ररक्षकाचं. चेंडूला त्याने अडवलंय. वॉट फिल्डिंग. एक धाव मिळाली. शैलेशचं अप्रतिम क्षेत्ररक्षण. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 22 धाव संख्येचा चेस पूर्ण करताना गावदेवी स्पोर्ट्स भातानेपाडा 5-1-1-7 टीमची धाव संख्या झाली आहे ती 12 धावा. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये पाहिजे 10 धावा. स्वागत आणि सन्मान करूया. तुळशीदास पाटील साहेबांनी सुद्धा सहकार्य केलंय. प्रमोदजी पाटील यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते त्यांचा स्वागत आणि सन्मान करावा. आदरणीय तुळशीदास पाटील साहेबांना मायेची उप देणारी शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत आणि सन्मान आम्ही करतोय. प्रमोदजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान होतोय. हे तुम्ही बघू शकताय. तुळशीदास पाटील आश्रयदाते आहेत. काहीतरी या स्पर्धेकरता जे योगदान देणारे व्यक्ती आहेत त्यांना सन्मानित केलं जात आहे. खेळाडूंचा सन्मान आपण करतोय पण ज्यांच्यामुळे आपण क्रिकेटच्या स्पर्धा भरवतोय, जे आपल्याला सहकार्य करतायत, ज्यांच्यामुळे आपण मोठं होतोय त्यांचा सन्मान होणं गरजेचं आणि तो सन्मान या ठिकाणी केलाय. थँक्यू. वळी आपण मॅच कडे. 6 मध्ये पाहिजे 10. गोलंदाजी मार्गावर. गोलंदाज कोण आलाय? रोहित. चांगली गोलंदाजी करणारा गोलंदाज आहे. मागच्या मॅच मध्ये त्याचा प्रभाव आपण पाहिला होता. रोहित धावा रोखू शकतोय 10. ओहो, चांगला बॉल. गुड बॉल. गुड बॉल. चांगली क्वालिटी दर्जाची गोलंदाजी पहिलाच केलंय. 1-2 ओव्हर. एक वॉर्निंग दिलंय. 1 बाउन्स म्हणजे 1-2 ओव्हर. याच्यानंतर जर अशी चूक केली तर मग परिणाम वाईट भोगावे लागतील गोलंदाजाला. धाव संख्या धावफलकावर आपण बघताय तर 12 धावा. 5 बॉल शिल्लक. 5 बॉल मध्ये जिंकण्याकरता पाहिजे 10. ते आपल्या जागेमध्ये आहेत की आपण त्यांच्या जागेमध्ये आहोत? चला मॅच कडे वळूया. 5 बॉल शिल्लक आहेत आणि 5 बॉल मध्ये जिंकण्याकरता पाहिजे 10 धावा. स्ट्राईक इन कडे बॅटर आहे रुपेश पागी.
ऑफ स्टंपच्या बाहेर 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 दिसतोय हा चेंडू, त्यामुळे वाईड घोषित केला जातोय. धाव संख्या 1 ने पुढे जाते, धावा लागल्या जातात त्या 13 धावा. 1 गडी बाद 13 ही स्थिती आपल्याला पाहायला मिळते. अडचणी आल्यात गोलंदाजाला. आयुष्यात येणाऱ्या अडचणी आपल्याला त्रास देण्यासाठी नसतात, तर आपल्याकडे असलेल्या क्षमतेची जाणीव करून देण्याकरता त्या अडचणी येत असतात. क्षमता आहे गोलंदाजामध्ये, परंतु क्षमता आहे फलंदाजामध्ये. चेंडू हवेत तर आहे, अहो, आणि हा चेंडू कॅच सोडलाय, कॅच सोडलाय आणि हा कॅच सोडल्यामुळे परिणाम भोगायला लागतोय. 2 धाव मिळत आहेत. महत्वपूर्ण कॅच होता, मोक्याच्या क्षणाला महत्वपूर्ण कॅच सोडलाय रुपेश पागीचा. धाव संख्या 2 ने पुढे गेली. धाबा लागल्या जातात त्या 15 धाबा. खेळाडू कक्षामधून जर खेळाडू बाहेर आले तर मग काय? खेळाडू कक्षामध्ये बसा प्लीज. मेगा फायनलचा मॅच आहे. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत आणि 3 बॉल मध्ये जिंकण्याकरता 4 बॉल शिल्लक आहेत. माफ करा, 4 बॉल शिल्लक आहेत आणि 4 बॉल मध्ये जिंकण्याकरता 7 धाब्यांची गरज आहे. 4 मध्ये पाहिजे 7. आज रविवार आहे, सुट्टीचा दिवस आहे. ओहो ओहो ओहो, पाठवलंय मिड विकेटच्या वर येऊन सीमारेषे पार, आर पार, दमदार, शामदार, बहरदार, डोलदार, वजनदार. बॅटरने ठोकलाय षटकार. किताब जातोय रुपेश पागी. इज द मॅच. भावेश पवार गुरुजी वाला, गावागावात नावाला आला, गावागावात नावाला आला, गावागावात नावाला आला. ये पवन केने भिवंडीवाला, एकविरा आईचा आशीर्वाद त्याला, एकविरा आईचा आशीर्वाद त्याला.